रोज रोज तोच नाश्ता खाऊन बोर झाला आहे तर करा असा हा झटपट रवा मेंदू वडा. खायला इतका टेस्टी आणि कुरकुरीत लागतो. घरच्या 3 साहित्यापासून 15 मिनिटात बनवता येणारी ही रेसिपी आहे. लहान मुलांच्या टिफिनसाठी तर बेस्ट रेसिपी आहे. कुरकुरीत रवा मेंदू वडा तयार करण्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे. कुकरमध्ये आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या देऊन उकळून घ्यायचे आहे. बटाटा थंड झाल्यावर स्मॅश करून घ्यायचे आहे. एका कढईमध्ये इथे मी 1 टेबलस्पून तेल घेतलं. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे टाकायचं आणि आता इथे मी 1 वाटी रवा घेत आहे. रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. रवा चांगला भाजल्यावर त्याच वाटीच्या मापाने 1.5 वाटी पाणी घ्यायचं व सर्व व्यवस्थित मिक्स करून रवा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे. रवा चांगला शिजल्यावर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित आता रवा चांगला व्यवस्थित शिजलेला आहे. आता इथे आपल्याला बटाटा ॲड करून परत पुन्हा सगळं आपल्याला चांगलं गोळा होईपर्यंत एकत्र सगळं व्यवस्थित करायचं आहे. गोळा आपला कढईला चिकटला नाही पाहिजे, म्हणजे इथे आपला रवा चांगला शिजलेला आहे. आता डिशमध्ये आपल्याला हा रवा काढून घ्यायचा आहे व हाताने चांगला मळून घ्यायचा आहे. चांगला मळून घेतल्यावर आपल्याला इथे मेंदू वडे बनवायचे आहे. आता इथे मी वड्याचे आकार करून घेत आहे. रवा तयार झाले आहे. व्यवस्थित कुठे तुटलेला पण नाही. आता आपल्याला हे चांगले एका कढईमध्ये तळून घ्यायचे आहे. मस्त हे कुरकुरीत रवा मेंदू वडा तुम्ही चटणीसोबत, हिरव्या चटणीसोबत किंवा तुम्ही सॉससोबत पण खाऊ शकता. इथे रवा मेंदू वडा तयार झालेला आहे. 15 मिनिटात बनवणारी ही रेसिपी आहे आणि मुलांच्या टिफिनसाठी तर बेस्ट आहे. मुलं ही आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.